माणसाच्या आयुष्यात काही अशा अघटित घटना घडतात आणि त्या घटना जगण्याला कलाटणी देतात. बरं, त्या नुसत्या कलाटणी देऊन थांबत नाहीत, तर त्या कलाटणीमधून काही माणसं कोलमडून जातात, खचून जातात, जगण्यासमोर हार पत्करतात. पण काही माणसं मात्र आपल्याला झालेलं दुःख बाजूला सारून, आपल्यावर कोसळलेला दुःखाचा डोंगर सुद्धा बाजूला सारून यातून समाजाच्या आनंदासाठी, समाजाच्या सुखासाठी स्वतःला झोकून द्यायचं ठरवतात. समाजात अशी अनेक उदाहरणं आहेत. अनेक पुस्तकांमधून, माध्यमांमधून आपण ती वाचलेली असतील. पण बऱ्याचदा असं होतं की काखेत कळसान गावाला वळसा. आपल्या आजूबाजूला अनेक काम करणारी समाजसेवक मंडळी असतात. निस्पृहपणे, निस्वार्थीपणे, निरपेक्षपणे ती माणसं सातत्यानं समाजासाठी कष्टत असतात आणि तिथं आपला काडीचा फायदा नाही झाला तरी चालेल, पण समाजाला मात्र आपल्या कामातून काहीतरी गुंजभर तरी फायदा झाला पाहिजे अशा ध्येयानं प्रेरित होतात. राजगुरुनगर परिसरातलं, सामाजिक क्षेत्रातलं विचार आणि कृतीमध्ये कमीत कमी अंतर असलेलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे कैलास दुधाळे सर. आपण नुसतं सोशल मीडियावर नाव ऐकून असतो, पण खरं तर मी इथले राजगुरुनगर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष संतोषजी गाडवे यांना सुद्धा म्हणालो होतो की माणसांना भेटल्याशिवाय माणसं कळत नाही. जोंधळे सर ज्यावेळेस मला इथं पहिल्यांदा भेटले त्यावेळेस माणूस कळला. म्हणून खास आवर्जून दुधाळे सरांचं काम पाहून मी त्यांची गाठ भेट घ्यायला आलो आणि त्यांच्या कार्याच्या पाठीमागं एक दुखरी किनार आहे हे समजलं की त्यांचा थोरला भाऊ असाध्य आजाराने ज्यावेळेस हे जग सोडून गेला त्यावेळेस त्या माणसाचा जो सामाजिक कार्याचा पिंड होता, वारसा होता, ते जू कैलास भाऊंनी स्वतःच्या खांद्यावर घेतलं आणि 2018 पासून आतापर्यंत लिहिल्या पेललं सुद्धा. बरं, मी काय म्हणतो, समाजात समाजसेवक फार असावेत का? तर नसावेत. सगळे समाजसेवक होऊ शकत नाही. राजकारणातून समाजसेवा करता येते आणि त्यावरच दृढ विश्वास असलेली माणसं राजकारण करतात आणि फक्त राजकारणच करतात. पण 100% समाजकारण करत असताना, आपला पोटापाण्याचा व्यवसाय सुद्धा स्थिर नसताना, कुठल्या तरी आदिवासी पाड्यावर जाऊन गरीब लेकरांना शाल देणं, स्वेटर देणं, त्यांना गणवेश देणं, त्यांच्या दुःखात सामील होणं, कुणाला एखाद्या आडल्या नडल्या मुलीचं लग्न होत नसेल आणि जमलं तर तिला भांड्याची झाल देणं, गोरगरीब माणसांपर्यंत कपडे पोहोचवण्यासाठी श्रीमंतांना आवाहन करणं, ते कपडे आणणं, सॉर्टिंग करणं, त्याची प्रतवारी करणं, धुणं, इस्त्री करणं. परत श्रीमंत माणसं जी कपडे घालतात ती बऱ्यापैकी अंगापिंडांनी भरलेली असतात. ती कपडे ज्यावेळेस आपण ग्रामीण भागात पोहोचवतो त्यावेळेस त्यांची साईज मुलांची कमी असते, माणसांची साईज कमी असते. ती कपडे परत अल्टर करणं आणि समाजापर्यंत पोहोचवणं हे काम बोलतो तितकं सोपं नाही, फार अवघड काम आहे. कारण पुण्यात गुडविल इंडिया परिवार हे काम खूप मोठं काम करत आहे. त्यानंतर राजगुरुनगर पंचक्रोशीत तुम्ही हे काम करताय. 2018 पासून त्यांनी अनेक शाळांमध्ये शालेय साहित्य असेल, गणवेश असतील, गोरगरिबांना ब्लँकेटचं वाटप असेल, चादरीचं वाटप असेल, हे सगळं अतिशय निस्वार्थ भावनेने केलेलं आहे. कारण मला नाही वाटत कैलास दुधाळे यांना पंचायत समितीला उभं राहायचंय किंवा झेडपीला उभं राहायचंय किंवा आमदारकीला उभं राहायचंय, नाही ना, तसा काही विचार नाही ना. पण फक्त भावाचं अपुरं राहिलेलं समाजकार्य पुढे नेटानं चालवण्याचं महत्वाचं काम कैलास दुधाळे या परिसरात करतायत. आणि हे करत असताना साहित्य, कला, संस्कृती हे सगळं जोपासण्याचं काम करतात. इथं आजूबाजूला जेवढ्या साहित्यिक सांस्कृतिक चळवळी त्याच्यामध्ये त्यांचं अतिशय भरीव योगदान असतं. सूत्रसंचलनाच्या माध्यमातून चांगले विचार प्रत्येक व्यासपीठावरून पोहोचवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करतात. आणि हे सगळं करत असताना स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून काळजी घेतात. नाही तर बऱ्याचदा मी समाजसेवेच्या क्षेत्रात आहे, पण सामाजिक स्वास्थ्य टिकवण्याच्या नादात कौटुंबिक स्वास्थ्य गमावलेली अनेक समाजसेवक मंडळी मी पाहिलेली आहेत. पण तसं करून चालत नाही. ही तारेवरची कसरत असते आणि त्यांनी जे काम केलेलं आहे त्याची फाईल केलेली हो. एवढं डॉक्युमेंटेशन कुणालाही जमत नाही. बरं, ही फाईल काही कुणाला दाखवायची का, कुठं अर्ज करायचा आहे का, काहीच नाही. परंतु त्यांना ती सवय आहे, कामाची आवड आहे. कुणाला दाखवायचंय का, दाखवून कुणाला फायदा आहे का,
काहीच फायदा नाहीये. पण आपल्या कामाचं समाधान, जॉब सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतो आपण, ते मिळवायचा त्यांना आनंद आहे. दिवाळीला ज्यांच्या घरात साधा दिवा सुद्धा पेटत नाही, त्यांच्या घरात जर फराळ गेलं तर किती आनंद होईल. हा उपक्रम सुद्धा माऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते चालवतात आणि रस्त्यावर अडल्या नडल्या गोरगरिबांना मदत करतात. एक मुलगा कुठेतरी भोसरीला हरवला होता, त्याला त्यांच्या घरच्यापर्यंत पोहोचवायचं काय काम आहे या माणसाचं. वाटतोय ना मी कपडे गणवेश वाटतोय, ब्लँकेट्स वाटतोय, इतर कामं करतोय, पण सामाजिक काम म्हणजे त्याची व्याख्या करता येत नाही. अशी त्यांच्या कामाची व्याख्या आहे असं कैलास दुधाळे यांच्या बाबतीत मला वाटतं. आणि त्यांच्या ह्या कामानं मी अक्षरशः भारावून गेलो, प्रेरित झाले की तुमच्या कामाला इथून पुढे कुठल्या सीमा नसाव्यात. कुठल्या अडीअडचणी आल्या त्या चांगल्या कामाला अनेक चांगली माणसं धावून येतात, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काहीच कमी पडणार नाही, कधीच कमी पडणार नाही. तुमचं काम नेटानं चालू ठेवा. तुमच्या कामाला खूप खूप शुभेच्छा आहेत.